आणि मजेत असाल तर माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर व्हिडिओ असा विशेष काही नाही, पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही नक्की मला सगळ्यांनी सपोर्ट करा लॉंग व्हिडिओला. तर आज मी गेले होते मार्केटमध्ये जाम गर्दी. मी पहिल्यांदा भाजीपाला आणायला गेले, कारण मी जात नाही जास्त भाजीपाला वगैरे आणायला. भाऊजी येताना घेऊन यायचे, पण आता कसं झालं, भाऊजीची ट्रान्सफर झाली आहे दुसरीकडे, अपडाऊन करत आहेत, त्यामुळे जास्त जमत नाही त्यांना आणायला, कारण लेट होते यायला, तोपर्यंत त्या भाज्या वगैरे राहत नाही. तर हिरव्या भाज्यासाठी मग मी आज मार्केटमध्ये गेलते. तर तुम्हाला दाखवतेच समोर भाज्या. तर मस्त सकाळी गेलं ना तर मस्त भाज्या भेटतात बरं का. आणि आमच्याकडे खूप सारा पाऊस पडतो, एवढा पाऊस पडतो एवढा, त्यामुळे भाज्या पण मला वाटतं आल्या नव्हत्या, कारण 2 दिवस. तर दोनदा पण जाऊन आले, 2 दिवस पण त्यांना काही भेटल्या नाही. म्हटलं राहून द्या, मी जाते. तर पहिल्यांदा भाजीपाला आणायला गेले, तर बापरे, ते महाग भाज्या, किती महाग. तसं मी कॅश नाही नेत, मला ऑनलाईनच करते कुठं पण. तशी कॅश 100-200 रुपये नेते, पण ऑनलाईनच करते, कसं बेस्ट पडतं ना, आपल्याला माहिती पण पडत नाही ना किती रुपयाचं आहे. तर चला मी तुम्हाला भाज्या दाखवते. तर हे बघा, आंबे आणलेत अर्धा किलो, 80 रुपयाला किलो आंबे होते. तर अर्धा किलोच आणले मी. आणि हिरव्या भाज्या, पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, गवारीच्या शेंगा, अशा सगळ्या भाज्या घेऊन आले. टमाटर, काकडी. तर शेपूची भाजी 20 रुपयाला, मेथीची 30 रुपयाला, पालक 20 रुपयाला, कोथिंबीर आणली 10 रुपयाची, टमाटर, हे सगळं झालं 300 का 350 रुपयाचं, एवढं सगळं झालं. तर काकडी आणि टमाटर आम्हाला डेली लागतं, कारण सलाडमध्ये खाण्यासाठी काकडी आणि टमाटर. आणि गाजर होते म्हणून गाजर त्याने आणले होते काल, त्यामुळे मला गाजर आणायची काही गरज नाही पडली, पण काकडी ते मी आणलं. तर फ्रेश, एकदम फ्रेश अशा भाज्या होत्या बरं का, एकदम जस्ट आल्या होत्या आणि अजून लावल्या पण नव्हत्या. तर मी घेतले. मी म्हणजे कालच्या भाज्या निवडत होते, तर ते बोलले नाही मॅडम, ह्या नवीन आल्यात तर ह्याच घ्या. तर मग काकडी पण फ्रेश दिली, म्हणजे सगळ्याच भाज्या फ्रेश दिल्या. तर चला तुम्हाला एक एक मी दाखवलं. आता वाजला एक वाजला, तर योगेशला आणायला जायचं असतं 2 वाजता. तर 1 घंट्यामध्ये मला हे सगळ्या साफ करून ठेवायच्यात भाज्या, नंतर पण वेळ भेटत नाही ना योगेश आल्याच्यानंतर. आणि आता कसं योगेश 2 वाजता यायला आहे, तर मला वेळ पण साध नव्हता. मग म्हटलं आहे 1-2 तास, तर काय करा, म्हणून मग मी मार्केटमध्ये गेले. तर बापरे, मार्केटमध्ये गर्दी पण खूप, पाऊस पण, सगळंच. तर म्हटलं जाऊन दे, चला भाज्या तरी फ्रेश भेटतील ना, त्यामुळे मग मीच आले आज भाज्या घ्यायला. तर कोथिंबीर जी आहे ना, म्हणजे ती अजून थोडीशी आहे, 10 रुपयाची कोथिंबीर आहे ती. अद्रक वगैरे 10-10चं आणलं मी. आणि बाकीचे मग जे आहे ते आपल्या मनावर नाही घेऊ शकत ना, फक्त पाव किलो अर्धा किलो आपल्या मनावर, रेट त्यांचाच. तर इकडे म्हणजे महाग यासाठी असतं ना, की बाहेरून येतं ना, त्यामुळं. तर एक पार्सल पण आलं होतं मी खालून येताना. तर मग येताना एवढं ओझं घेऊन आले हातामध्ये, आणि त्याच्यात पार्सल पण आले, 2 पार्सल आले. एक मी दाखवते, एक नंतर ओपनिंग करते. मोठं पार्सल आहे ते नंतर ओपनिंग करते, आणि हे तुम्हाला मी दाखवते शाळेत जाता योगेशला. तर आता भाज्या वगैरे साफ करून घेते. तर खरं सांगू काय, मी मार्केटमध्ये ना जास्त जातच नाही आहे. तर ते घेऊन येतात काय पण जे चांगलं ते, त्यामुळं मला काही जास्त गरज पडत नाही. पण आता इथून पुढं असं वाटतं की मला जावं लागणार आहे मार्केटला. तरी पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या. एवढ्या सगळ्या भाज्या मी हातात ओझं घेऊन आले. मी ना फक्त मेथीची भाजी आणि पालक आणणार होते, त्यासाठी मी पिशवी नाही नेली. तर मला नाही आवडत पिशव्या अशा आणणं. एक पिशवी नेली, त्याच्यात टाकून सगळं आणता येते. भाऊजी तसंच करतात, एक डिक्कीमध्ये ठेवतात पिशवी, त्याच्यामध्ये दिलं की सगळं टाकून देतात ते सगळं त्याच्यामध्ये. तर मी 1-2च आणणार होते, पण ते सगळं फ्रेश होतं, त्यामुळं मी सगळंच घेऊन आले आणि पिशवीत आणलं. त्याच्यात एक पार्सल पण आलं, जाम ओझं. तर चला आता मी ना धुवून वगैरे ठेवून देते सगळ्या भाज्या. फ्रेश झाले, धुवून वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलं, फ्रेश झाल्या तर योगेशला आणायला जाण्यासाठी. तर मी बघितलं तर नंतर मग 15 मिनटं बाकी होते. तर चला मग तुम्हाला 15 मिनटामध्ये ना, मी काय पार्सल आणलं ना हातामध्ये, ते मी तुम्हाला दाखवते. 15 मिनटामध्ये आहेत 15 मिनटं. तर माहितीच नव्हतं 2 वाजायला 15 मिनटं बाकीच आहेत म्हणून. तर चला, टाळाबिळा सगळं उचलून घेतलं होतं मी जाण्यासाठी, पण नंतर बघितलं की अरे टाईम आहे, तर टाईम आहे तर चला मग अनबॉक्सिंग करूत आपण जे काय ते पार्सलमध्ये आहे ते. तसं तर घराचं डेकोरेशनसाठीच मी मागवलेलं आहे.
मूर्तीसमोर ठेवण्यासाठी. पण भरपूर पार्सल आहे, तर त्यातलं कोणतं आलं काही माहिती नाही मला. तर जे असेल ते तुमच्यासमोरच ओपनिंग करत आहे. अनबॉक्सिंग म्हणतात ना, हां अनबॉक्सिंग. तर जे काही तुमच्यासमोरच आहे, 2 आलेत पार्सल. तर एक नंतर करेल योगेश आल्याच्या नंतर आणि एक आता करेल. तर तुम्ही बघतच आहेत मी काय कैची-बिची काय नाही. आपलं मस्त गावाकडल्यासारखं हातानेच टराटर फाडून टाकत असते, नो टेन्शन. तर कैची घ्या, ते कैची कधी लावा, कधी शोधा. कैचीला काही एक ठिकाण नसतं आणि एक कारभारी नसतो. ज्याला पाहिजे ते घेतं, ज्याच्या त्याच्या मनावर ठेवतं. त्यामुळं मग मी हातानेच आपलं काम करू दिलं गावरान. तर चला, आतमध्ये ना मातीसारखं काहीतरी दिसतंय मला. तर काय नक्की नाही माहिती मला, पण मी पण तुमच्यासोबतच बघत आहे. तसे पार्सल मागवलेत मीच, पण भरपूर आहेत, त्याच्यातलं कोणतं आलं माहिती नाही. तर ही याच्या डेकोरेशनसाठीच आहे. मला वाटते मूर्ती आहे, डिझाईनचं असतं ना ते आहे ठेवायला समोर. तर समोर बघतच आहेत ना, तरी सांगत आहे तुम्हाला. तर बघा किती छान, किती सुंदर अशी मूर्ती आहे ना. बैलगाडीच्या समोरच बसलेली परी टाईप आहे आणि बैलगाडी वगैरे आहे, उंदीर वगैरे असं सगळं आहे तिथे बघा. दिसलं? छान आहे ना? छान असेल तर नक्की ओके म्हणा. तर चला मग आता मी पटापट बघते आणि ठेवते. तसं पण आता 4-5 मिनटं बाकी, 4-5 मिनटात योगेशला जाऊन आणायचं आहे शाळेमधून. तर नक्की तुम्ही व्हिडिओला माझ्या सपोर्ट करा, लॉंग व्हिडिओला सपोर्ट करा. शॉर्ट व्हिडिओला तर काही सपोर्ट नाही, तुम्ही कमेंट करत नाहीत, काही नाही. तर प्लीज माझ्या शॉर्ट व्हिडिओला, लॉंग व्हिडिओला सपोर्ट करा. सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर सुंदर अशी छान अशी मूर्ती आहे. तर मला तर खूप आवडली आहे. तर बघून घ्या तुम्ही नक्कीच. जास्त महाग पण नाही वाटतं, 200 रुपयाचं काहीतरी आहे असा अंदाजा. तर मग चला बाय बाय, मी घेऊन येते योगेशला. त्यानंतर दुसऱ्याची अनबॉक्सिंग करते. दुसऱ्याची म्हणजे 2 पार्सल आले, ते थोडंसं मोठं आहे, पण त्यात काय नक्की नाही माहिती. तर ते तर मी तुम्हाला नंतरच दाखवते. चला बाय बाय, मी योगेशला आणायला जाते. चला मग आता मी योगेशला क्लासमधून घेऊन आले. क्लासमधून आल्याबरोबर त्याने अभ्यास काय वगैरे होता तो सगळा सांगितला. आम्ही जेवण वगैरे केलं मस्तपैकी असं. तर चला त्याच्यामध्ये काय आहे ना ते आपण नक्की बघू द्या. तर चला याची अनबॉक्सिंग करत आहे मी. तर नक्कीच बघा त्याच्यामध्ये काय आहे काय नाही. कारण पार्सल हे आम्ही घाई करत नाही, तो पण करायला मस्त शाळेतून आलो, त्याला फ्रेश केलं, जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्याच्या नंतर मग आम्ही हे केलं. तर योगेश बोलतो मी चेहरा रिलीव करणार आहे. तर नक्की माझा चेहरा बघा, भरपूर दिवसाच्या नंतर मी चेहरा दाखवत आहे. कारण छोट्या मुलांना आता लाईव्हवरती यायचं अलाउड नसल्यामुळे त्याला जास्त येतच नाही येतो. तर बघा माझं गोड असं बाळ. तर तुम्ही नक्कीच बघू शकता त्याच्यामध्ये काय आहे. तर ओपनिंग करते. तुम्हाला मी अगोदर पण सांगले, मी कैची-बिची काही यूज नाही करत, कारण पावसाने ते नरम झालेलं असतं, तर ते कैचीने नाही होत. त्यामुळं मग असंच तोडून घेते. तर योगेश म्हणतो माझ्या मम्माला चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि मी माझा चेहरा आज रिन्यू केला आहे, तर तुम्ही नक्की बघा. मला भरपूर दिवस झालं व्हिडिओ येत नाहीत, काही नाही. तर माझ्या मम्माला सपोर्ट करा असं ते सांगत आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे तर आता मला पण नव्हतं माहिती. योगेशसाठीच काहीतरी मागवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. हां, हे काय हे आले का, हे बाबूसाठी बॉक्स टॉली आहे, म्हणजे बुक्स टॉली. हे बॉक्स चालू सॉरी बॉक्स आपलं बुक्स टॉली आहे. त्याची पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी ना, तर त्याच्या टेबलवरतीच ठेवतो, अभ्यास करायच्या टेबलवरती. तर म्हटलं दुसरा टेबल आहे ते हॉलमध्ये असल्यामुळे मग त्याला कंटाळा येतो तिकडे ठेवा. तर मग त्यासाठी मी त्याला ना बुक्स टॉली मागवली आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी आहे, छान आहे. कलर ब्लॅक आहे, त्याला आवडला कलर वगैरे. तर तसा योगेश खूप गुणाचा आहे बरं का, अजिबात त्रास देत नाही, काही नाही. आता मी जे काम करेल तेच काम करू लागतो तो. तर चला आता मी ना ते लावून घेतो, पटापट असं लावून घेतो. तर बुक टॉली खूप छान आहे. आणि ती वरच्या ह्याच्यामध्ये ना हे बॅग ठेवायची
त्याच्याखाली नोटबुक्स ठेवायचे, त्याच्याखाली बुक ठेवायचे आणि एकदम खाली क्लासचे बुक वगैरे ठेवायचं, असं ते सांगत होता. तर म्हटलं हां बाळा. आणि म्हणतो माझा चेहरा रिव्ह्यू झाला ना बघा ना, आणि 1 मिलियन करायला विसरू नका मम्माला माझ्या, कधी होतील 1 मिलियन माझे. तर त्याला म्हटलं ठीक आहे बघा, होतात. एक व्हिडिओ व्हायरल झाला तर नक्कीच आपले 1 मिलियन होतील. तर चला आम्ही पटापट लावून घेतो ते. त्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते कसं काय ते. तर तशा लय गप्पा मारतो. त्याला बोलत होते चाबी आणि चाबीने त्याला होलं करून, म्हणजे गाडीची चाबी असते ना, तर त्याला होलं करून. तर ते तुम्ही म्हणाल काय अडकवलं आहे ते, तर ते त्याचा रेनकोट आहे. पाऊस आला ना की म्हणजे पावसात घालून द्यायचं. पाऊस नव्हता आज म्हणून छत्र्याच नेल्या होत्या दोघाला पण. तर ते भिजून आलं की मी तिथंच ठेवत असते अडकून. मग एवढं हे नाही, म्हणजे असं इथे तिथे होत नाही. तर तो पण लय आगाव आहे. मी सांगलेल्या वस्तू कधीच घेऊन येत नाही, दुसऱ्याच वस्तू घेऊन येतो. तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू दे माझ्या चॅनलला. लाईव्हला तर आहे तसा मला सपोर्ट, पण व्हिडिओला आणि शॉर्ट व्हिडिओला पण सपोर्ट नाही आहे तुमचा. तर प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आले. इथपर्यंत जेवढा सपोर्ट केला तेवढा आता समोर पण सपोर्ट करा. तर योगेशला ना गेल्या वर्षी तसे 2-3 मेडल्स भेटले आहेत. आणि तर मी पटापट रेडी करून घेते त्याला स्टोरी आणि तुम्हाला दाखवते पण कसे, म्हणजे ते कसे जॉईन करते. त्याला छोटे होल आहेत, तर त्या होलामध्ये ते आतमध्ये टाकायचं, होलामध्ये त्या. आणि असे 4 आहेत, म्हणजे 3 टॉल्या आहेत. तर 3 टॉल्या बस भरपूर झाल्या. एकदम वरच्या याच्यामध्ये ठेवते तर बुक, म्हणजे बॅक क्लासची आणि शाईची, आणि खाली बुक्स ठेवायचा. तर आणि ते कसं ठेवायचं ना, म्हणजे त्याचं ते स्टडी टेबल आहे ना, त्याच्यावरतीच ठेवायचा. तर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली का दुपारची, आम्ही तर जेवणं वगैरे करून मस्त करायला लागलो. ते कामं करत आहोत आम्ही. जेवण झाल्याशिवाय मी ओपनिंग काहीच करत नाही, कारण मग योगेश एवढा बिझी होतो ना की तो जेवायचं विसरूनच जातो. आणि आत्ता कसं हल्ली शाळेचं ना, शाळेमध्ये आता कशा सध्या म्हणजे शिकवायलेत पण हे, तर त्यामुळं मग तो थकून चालला आहे. त्यामुळं पहिलं जेवण वगैरे त्याला भरवलं, त्यानंतरच मग अनबॉक्सिंग केलं. बघून काय म्हणतात ते जाणलं. तर योगेश दाखवतो, म्हणतो बघा माझे हे आहे, तो माझा नातू आहे बरं का. तर ते दाखवत आहे ते. तर चला मग पटापट लावते मी. त्यानंतर ते ना कसे होलं छोटे होते, आणि काहीला तर होलं पण नव्हते. मी चाबीने बनवली ते होलं. तर
चला तर मग आता आपली टॉली रेडी झाला आहे लावून. तर त्याला म्हटलं लगेच तो त्याच्यामध्ये बुक ठेव आणि लगेच क्लासला पळ, कारण क्लासचा टाईम झाला होता. तर त्याला पटापट म्हटलं ठेव तू नेऊन आतमध्ये, त्यानंतर मग आपण बुक वगैरे ठेवता. तर कशी आहे नक्की टॉली सांगा. आणि एकदम रेडी झाली आणि ती कशी अशी फिरवायची आहे, त्या ठिकाणची नाही आहे. तर त्याला खूप मजा आली. त्यांनी 2-3 अशा चकरा पण मारल्या आणि बघा अभ्यास करत बसला होता ते. तर टॉली झाल्याच्या नंतर मग परत आला. मी म्हणतो मम्मा मला थोडंसं तिच्यासोबत खेळायचं आहे गं, मम्मा मला थोडंसं खेळायचं आहे. तर त्यांनी पटापट ते सगळं आवरून ठेवलं आणि थोडंसंच टॉलीसोबत खेळला, कारण त्याला शाळेला जायचं